मुंबईच्या गोरेगावमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या पार्टीबद्दल आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्या रात्री नेमकं काय घडलं सगळं सांगतो, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या फास्ट अपडेट्स फक्त आम्हीच आपल्याला देतो। गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील हॉल नंबर 5 मध्ये शनिवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता। इटलीच्या प्रसिद्ध 9x9 या टेक्नो डीजेच्या जोडीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील तब्बल 3 ते 4 हजार तरुण एकत्र आले होते। पण या संगीताच्या तालावर तिथे जे सुरू होतं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं। या कॉन्सर्टमध्ये उघडपणे ड्रग्सचं सेवन केलं जात होतं। धक्कादायक माहिती अशी की तिथल्या 80% विद्यार्थ्यांनी नशा केली होती। याच नशेच्या अतिसेवनामुळे 2 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे हाय प्रोफाईल ड्रग्स रॅकेट नेस्कोच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणावर कसं पसरलं हा मोठा प्रश्न आहे। या घटनेनंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला असून आतापर्यंत नेस्कोचे कर्मचारी, आयोजक आणि ड्रग पेडलर अशा एकूण 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। ड्रग्स पुरवणाऱ्या आनंद पटेलला कल्याणमधून थरारक पाठलाग करून अटक करण्यात आली आहे। 9x9च्या वेगवान बीट्सवर नशा करून जिंकण्याचं हे वेड 2 जीवांच्या जीवावर बेतलंय। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या कारभारावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आपल्याला काय वाटतं, अशा प्रकारांना कोण पाठीशी घालतंय? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।